Audio Jungle. तभी तो मैंने कहा था कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है, और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। तभी तो मैंने कहा था कभी कभी जीतने के लिए कुछ हारना भी पड़ता है, और हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। ओके, तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा, आणि आवडला असेल तर काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून एका बाजूला बेल आयकॉन द्यायला ऑलवर सेट करून घ्यायचं आहे, कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम इशा हार्ड पद्धतीत इंस्टाग्रामला जे ट्रेनिंगला असणारे सॉन्ग असतात त्या सॉन्गवर आपण व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो, आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काय वापरलेलं मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला भेटून जाईल. तिथून तुम्हाला डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घेऊ शकता. तिथं पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो. आणि त्यानंतर काय करायचं आहे, जे काय आपण बीट मार्किंग शेकी बीट दिलेलं आहे ते इम्पोर्ट करून घ्यायचं आहे ॲलाइड मशीनमध्ये. हे इम्पोर्ट करता येत नसेल तर कमेंटमध्ये सांगा, त्याच्यावर पण आपण नेक्स्ट व्हिडिओ करून टाकू. तर त्यानंतर काय करायचं आहे, बीट मार्कला सर्वात आधी अशा प्रकारे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, इथं खाली परीक्षा क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. जे तुम्हाला फोटो वापरायचा असेल ते फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. आता याच फोटोला काय करायचं आहे, आपण शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. आता वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, तर मी काही टेक्स पेज दिले आहेत बघू शकता. ते टेक्स पेज आपल्या किती 10.28 बिटला संपत आहे. तर तिथं यायचं आहे, आणि तिथून येऊन काय करायचं आहे, तुम्ही या फोटोला एकदा अशा प्रकारे कट मारायचं आहे. आणि जे काय आता इकडं जे काय पहिला फोटो आहे तर त्या पहिल्या फोटोला काय करायचं आहे, अशा प्रकारे दाबून धरायचं आहे, आणि जे काय वरी 2 लेअर दिसतील त्या लेअरचे अशा प्रकारे खाली घेऊन यायचं आहे. आता खाली घेऊन आल्यानंतर आता काय करायचं आहे, आता जे काय पुढे एक फोटो आपण ॲड केला होता तर त्या फोटोला काय करायचं आहे, जिथं जिथं आपल्या बीट पडत आहेत अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे. हे कट केल्यानंतर आता काय करायचं आहे, तुम्हाला जिथून आपले म्हणजे 10.28 बिटला यायचं आहे तिथून परीक्षा क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. इथं तुम्हाला एक मी म्हणजे PNG बनवून दिलेली आहे, PNG अशा प्रकारे ॲड करायची आहे. आता PNGला काय करायचं आहे, शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे, अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. तर त्यानंतर काय करायचं आहे, या व्हिडिओ स्टार्टिंगला यायचं आहे, परीक्षा क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. इथून जे काय मी बॉर्डर दिली आहे ते बॉर्डर अशा प्रकारे ॲड करायची. आणि त्यानंतर काय करायचं, ब्लेंडिंगच्या याच्यात जायचं आहे, इथून लाईटिंग मारून घ्यायची अशा या बॉर्डरला. या बॉर्डरला काय करायचं आहे, इथून शेवटपर्यंत अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. आता वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, अशा प्रकारे शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आता काय करायचं, जे काही शेकी पेट आहे ते सर्वात आधी अशा प्रकारे ओपन करायचं आहे. आता ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, आता जे काही पहिल्या फोटोला इफेक्ट आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टच्या अशी क्लिक करायचे, तिथं 3 टिपके दिसते त्यावर क्लिक करून इथून कॉपी करून घ्यायचं आहे हे इफेक्ट. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल आपल्या बीट मार्कला ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं सर्वात आधी जे काय पहिला फोटो आहे तर त्या पहिल्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. मी काय करतो, बोलला म्हणजे हे करून घेतो अशा प्रकारे. आता त्यानंतर काय करायचं, इथून बॅक यायचं आहे, डबल शेकी पेटला आपल्या ओपन करायचं आहे. तर आता शेकी पेटला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, जे काय म्हणजे दुसऱ्या पुढचा इफेक्ट आहे ते इथून कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल बीट मार्कला ओपन करायचं आहे. आता इथून काय करायचं आहे, आपल्याला 10.28 बिटला जायचं आहे, आणि त्याच्या पुढच्या फुटला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे अशा प्रकारे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल शेकी पेटला आपल्या ओपन करायचं आहे. आता काय करायचं, तिसऱ्या फोटोचा इथून आपल्याला इफेक्ट कॉपी करून यायचा आहे. तर या तिसऱ्या फोटो क्लिक करायचं, इफेक्ट कॉपी करायचा आहे इथून. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे आणि डबल बीट मार्कला आपल्या ओपन करायचं आहे. तर आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, 10.28 बिटच्या पुढच्या फोटोला आपण आधीचा इफेक्ट पेस्ट केला होता तर त्याच्यामधला जे काही फोटो येईल तर त्याच्या पुढच्या फोटोला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, डबल शेकी पेटला आपल्या ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे, जे काही शेवटच्या फोटोला इफेक्ट आहे इथून कॉपी करायचं आहे. तर हे कॉपी केल्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे, डबल बीट मार्कला आपल्या ओपन करायचं आहे. आता जे काही शेवटच्या फुटला इफेक्ट आहे त्या शेवटच्या फुटला आपण अशा प्रकारे हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. त्यावर शेअरच्या ऑप्शन क्लिक करायचं आणि हा व्हिडिओ इंस्टॉल करून घ्यायचा गॅलरीमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं, भेटून नाही का त्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.